स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. तर आता मी उठले आणि आरूला दूध पाजणार आहे. तर हिला दूध सुद्धा घेतलं आणि हिचं चालू आहे इथं खेळ. ती मला म्हणते मी आईस्क्रीम बनवणार आहे, तू आईस्क्रीम खा. आरू कोणते आईस्क्रीम बनवले? गुलाबी. दाखव. गुलाबी आईस्क्रीम बनवले. ते इडलीचं भांडं काढलं होतं त्या दिवशी करायचं म्हणून, तर ते खेळत बसले घेऊन. कोणता फ्लेवर आहे ग? गुलाबाचा फ्लेवर आहे. अच्छा, मला येल्लो कलर पाहिजे. ही खाऊ? ही काय इडली आईस्क्रीम आहे का? न्याम न्याम, छान आहे ग. थँक्यू आरू, थँक्यू. काय म्हणले आरू? वेलकम. वेलकम. ओके बेटा. ती सकाळी उठले आता, तिचा खेळ चालू आहे उठल्या. तर म्हटलं तिच्यासोबत थोडं खेळव्या, कारण काय सकाळी ती खेळण्याच्या मूडमध्ये, म्हणून म्हटलं जरा तिच्यासोबत थोडं खेळव्या. तिला आता दूध पाजायचं आहे. लहान मुलं असं खेळायला लागले, काय सांगायला लागले ना, तर लक्ष देऊन ऐकत जावं, म्हणजे त्यांनाही बरं वाटतं ना. आपण कसं सकाळी घाईत असतो, थांब करत असतो, त्यांचा मूड ऑफ होतो. त्यामुळे त्यांनासुद्धा सुद्धा पहिला टाइम देत जावा असं म्हणायचं मला. जायचं नाही का मालवणला? मच्छी नाही आणायची आहे का म्हणते? जाव्या का म्हणजे जाणार तर आहेच ना, मग जाव्या काय अजून असं म्हणायचं मला. मग आज काय तुला? चला तर आम्ही आता चाललोय मालवणला. हॉटेलसाठी फिश आणायला चाललोय. नेहमी हे जात असतात, कोण ना कोण यांच्या सोबत असतंच, पण ह्यावेळी हे म्हटले की तुम्हाला घेऊन जातो, तुला आणि आरूला घेऊन जातो, तुला पण थोडं चेंज म्हणून आम्हाला घेऊन गेलेत हे यावेळी. आणि ह्यावेळी ते आम्ही मुक्काम करणार आहे, कारण की नेहमी हे गेले की सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी लेट नाईट येत असतात. एकाच दिवशी प्रवास करतात. आमच्या इथून मालवण 6 तास आहे, पावणे 7 तास आहे, पावणे 7 तास लागतात. आम्ही निघूसपर्यंत आम्हाला 2 वाजले, कारण की पुन्हा यांना ऑफिसला मेल करायचं होतं, ऑफिसची काही कामं करायची होती, त्यांनी लॅपटॉपवर केली. मग आम्ही निघालो. आम्ही 2 वाजता निघालो साधारण. आणि त्यानंतर आरूचा झोपायचा टाइम झाला. आरू मग गाडीत बसल्यावरच लगेच झोपली माझ्या मांडीवर. आम्ही मग पुढच्या सीटवरच बसलो होतो. मग तिला काही व्यवस्थित झोपायला येणे म्हणून आम्ही पुन्हा मागच्या सीटवर गेलो आणि मागच्या सीटवर मी व्यवस्थित मांडी घालून तिला मांडीवर घेतलं आणि झोपवलं आणि ती निवांत झोपली. मग तिला निवांत झोपलेलं बघून मला सुद्धा झोप यायला लागली. मग मी काही सीटवर त्या बॅगा होत्या त्या खाली ठेवल्या आणि तिला व्यवस्थित सीटवर झोपवलं आणि मी सुद्धा तिथं साईडला झोपली. मी पण एक डुलका काढला आणि मग थोड्या वेळाने आरू उठली. मग आरू उठल्यावर ती बसली होती तिथं निवांत. मग तिला म्हटलं मला झोप आले, तुझी झोप झाली, पण मला झोपायचं. म्हणून मी साईडला झोपली तर ती मला म्हणते, आई तू साईडला अशी का झोपले, तू माझ्या मांडीवर झोप ना, मी तुला झोपवते. म्हणून तिने मला मांडीवर घेतले आणि मला थापटा लागली आणि मला झोपवा लागले. आणि आता पेट्रोल पंप सुद्धा आलाय, आम्हाला खाली उतरायचं आहे, गॅस भरायचं आहे. तिथं कोल्हापूरचा पेट्रोल पंप आहे, कोल्हापूरला आलोय आम्ही आता. आरू इकडे बघ ना, झोप झाली का? झाली ना? आई तिच्या मांडीवर झोपली म्हणून सांगते ती, आणि तिची झोप झालेली आहे, माझी पण झोप झाली हो ना. आणि आता आरू आमची पोमोग्रेंट खाते. काय खाते? पोमोग्रेंटला काय म्हणायचं? डाळिंब खाते आरू आमची, हो की नाही? गॅस भरून आता आम्ही निघालो. आता आम्ही जाणार कणकवलीमध्येच आम्ही थांबणार आहे, कारण कणकवलीवरून तिथे आम्ही जिथे मासे आणायला जाणार आहे तिथून कणकवली इथून आम्हाला 1.5 तास लागेल. मग आम्ही तिथं कणकवलीच्या जवळपासच आम्ही राहणार आहे आणि आम्हाला जाऊसपर्यंत पण आता खूप लेट होणार आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात उठूनच आम्ही मासे आणायला जाणार आहे बीचवरच त्यांचं मासे हे केलेलं असतात, त्यांनी घेऊन ठेवलेले असतात. मग तिथे जाऊन त्या लोकांकडनं ते मासे साफ करायचे आणि आपले मासे जे सांगितले तेवढे ते घेऊन यायचे. तर आता आम्ही जातोय हॉटेलवर कणकवलीमध्ये रूफटॉप ह्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. कणकवलीमध्ये आम्हाला पोहोचेपर्यंत 10 वाजले होते. 10 10:30च्या आसपास टाइम झाला होता आणि आरू सुद्धा झोपली होती, गाडीतच झोपली होती. मग तिला हॉटेलवर पोहोचल्यानंतर हॉटेलच्या बेडवर झोपवलं. हॉटेलवर गेल्यानंतर तिला झोपवल्यानंतर बेडवरती काही उठत नाही. तिला मी उशीर उठवत होती, उठ म्हटलं आता, कारण की जेवण घेऊया, परत तिथं जेवण अजून बंद होईल जेवणाचं
सेक्शन म्हणून म्हटलं तिला लवकर उठ, आपण जेवून घेऊया, काहीतरी खाऊया म्हटलं. मग ती उठली आणि ती तिच्या डॅडासोबत बसली बाहेर. तोपर्यंत मी फ्रेश झाली. आहो पण फ्रेश होऊन बाहेर बसले होते तिच्यासोबत खेळत. माझंही फ्रेश होऊन झालं आणि आता आम्ही जेवणासाठी निघणार आहे वरती. वरती त्यांचं जेवणाचं सेक्शन आहे. तर आता आम्ही फ्रेश झालो आणि आता आम्ही वरती जायला निघणार आहोत आणि ही हॉटेलची रूम आहे. आम्ही वरती गेलो तर वरती सर्व टेबल फुल होते, जागा सुद्धा नव्हती बसायला. तर मग आम्ही त्यांना सांगितलं तर रूम सर्व्हिस आहे, तर ते म्हटले हो रूम सर्व्हिस पण अवेलेबल आहे. तर आम्ही पुन्हा रूममध्ये आलो आणि घरी रूममध्येच जेवायला मागवलं. आणि आरूला इथं टेलिफोन दिसला तर ती जाम खुश झाली होती, कारण की ती म्हणत होती किती छान फोन आहे ना, म्हणून ती खेळत होती त्या फोन बरोबर. पण मी तिला ओरडले, असं फोन सारखं घेऊन बसू नको, फोन बिन करतील, कारण की ऑर्डर दिली होती तर त्यासाठी ते फोन बिन परत येऊ शकतात, म्हणून तिला म्हणत होती फोनला हात लावू नको. पण ती तो फोन बघून जाम खुश झाली होती. आणि आहोनी हिच्यासाठी गुलाबजामुन मागवले होते, काहीतरी गोड कारण खाईल म्हणून, पण तिने काही खाल्लं नाही. मग आहोनी काही चकल्या मागवल्या होत्या, तर त्या चकल्या खात बसली ती. हॉटेलवर टीव्ही सुद्धा होती, तर मग तिला टीव्ही लावून दिली, कारण खूप मस्ती करत होती, म्हणून तिला कार्टून लावून दिलं होतं. आणि त्यानंतर ती काही खाई नाही, म्हणून मी खायला लागली गुलाबजामुन. गुलाबजामुन पण छान होते. आणि त्यानंतर आम्ही अजून काय काय ऑर्डर केलं तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर आरूसाठी काय मागवायचं काही समजतच नव्हतं. म्हटलं काय ते आता काही जास्त खाणार पण नाही, म्हणून फ्रेंच फ्राईज तिला सांगितलं, कारण ती असं काही कुरकुरीत वगैरे खाते म्हणून. त्यानंतर हराभरा कबाब मागवला, तेही चांगलं होतं, मस्त होतं. आणि ती टीव्ही बघत मस्तपैकी खात होती, एन्जॉय करत होती. ती जाम खुश झाली होती, कारण की त्या हॉटेलमध्ये जी गादी होती, बेड होता, ते एकदम मऊ-मऊ होतं. त्यामुळे तिला जाम भारी वाटत होतं. ती उड्या मारत होती. तिने खूप छान एन्जॉय केला त्या गोष्टी सर्व. आणि कधी-कधी असं थोडं बाहेर यायला पाहिजे, कारण मुलांनाही जरा बरं वाटतं आणि आपल्याला बायकांना सुद्धा थोडा चेंज मिळतो. म्हणजे बायकाही थोड्या फ्रेश होतात. नाहीतर घरातलंच करण्यामध्येच टाईम निघून जातं. आहोंनी त्यांच्यासाठी फिश मागवले होते आणि चिकनचं काहीतरी पीस मागवले होते. ते एका साईडला खात होते आणि मी एका साईडला खात होती. आणि मी ते काही व्हिडिओ काढला नाही. आणि त्यांना ते असं व्हिडिओ काढणं पण आवडत नाही, म्हणून मी त्यांचं काही काढलं नाही. मी माझे व्हिडिओ काढले. आणि आणि आत्यासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.